नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास प्रकरण 18वे पर्यावरण आणि आपण स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, काय करावे बरे? नदी तलाव यामध्ये जलपर्णींची चादर पसरली आहे. उत्तर, नदी तलाव यामध्ये जलपर्णींची चादर पसरली असेल तर ती वेळोवेळी काढून टाकावी. जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे त्या जलाशयात असणाऱ्या जलचर प्राण्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. प्रश्न क्रमांक 2, जरा डोके चालवा. एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल? कोणत्या सजीवांच्या संख्या वाढेल? कोणत्या सजीवांच्या संख्या कमी होतील? उत्तर, घार हा पक्षी छोट्या प्राण्यांची शिकार करून खातो. जर एखाद्या ठिकाणातील घारी राहिल्या नाही तर त्या ठिकाणी छोटे पक्षी जसे की उंदीर यांसारख्या प्राण्यांची संख्या बेसुमार वाढेल आणि घारीवर अन्नासाठी अवलंबून असणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत घट होईल. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्थलांतर म्हणजे काय? उत्तर, प्राणी पक्षी हवामान बदलानुसार वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी जातात, यालाच स्थलांतर असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा. उत्तर, पक्षी घरट्यात अंडी घालतात. काही काळासाठी ही अंडी घरट्यात उबवली जातात. अंड्यातून पिल्ले बाहेर आले की त्यांची काळजी घेतली जाते. पिल्लू मोठे होऊन ते उडू लागले की ते घरट्यातून उडून जाते. अशा रीतीने पक्ष्यांचा जीवनक्रम आहे. हवा प्रदूषणाची 2 कारणे लिहा. उत्तर, 1, वाहनातून बाहेर पडणारा धूर. 2, उद्योगधंदे कारखाने यातून बाहेर पडणारा धूर ही हवा प्रदूषणाची कारणे आहे. जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो? उत्तर, जमिनीवरील उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण शेती, उद्योगधंदे, जळाऊ लाकूड, आयुर्वेदिक औषधे, उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल यासाठी उपलब्ध वनक्षेत्राचा आपण वापर करतो. प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा. जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. उत्तर, कारण जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. कारण जर जैविक घटकापैकी एक जरी घटक कमी झाला तर त्याचा परिणाम त्याच्या इतर घटकांशी संबंधावर होऊन निसर्गाचा समतोल बिघडेल. याचा परिणाम मानवावरही होईल. म्हणून जैविक घटकाचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. उत्तर, वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे कारण जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या सर्व गरजा या जंगलातच पूर्ण होतात. परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे ही जंगले नष्ट झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले. वाढत्या प्रदूषणामुळे प्राण्यांच्या प्रजातीवर गंभीर परिणाम दिसून आला. प्रश्न क्रमांक 5, चूक की बरोबर ते लिहा. अजैविक घटकामध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो. उत्तर, बरोबर. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. उत्तर, बरोबर. प्रश्न क्रमांक 6, खाली दिलेल्या वस्तू, पदार्थ, घटक यांची मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा गटामध्ये विभागणी करा. येथे तुम्हाला दिलेले आहेत माती, घोडा, दगड, जलपर्णी, पुस्तक, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पेन, खुर्ची, पाणी, कापूस, टेबल, झाडे, वीट. येथे तुम्हाला मानवनिर्मित व निसर्गनिर्मित मध्ये विभागणी करायला सांगितलेली आहे. उत्तर, मानवनिर्मित मध्ये पुस्तक, पेन, खुर्ची, टेबल, वीट यांचा समावेश होतो. तर निसर्गनिर्मित मध्ये माती, दगड, घोडा, जलपर्णी, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पाणी, कापूस, झाडे या गोष्टींचा समावेश होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.